छत्रपती संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅससाठी रिक्षा चालकांची धडपड सुरू आहे। रिक्षासाठी गॅस मिळत नसल्यानं थेट पालकमंत्र्यांच्या घरी धडक देण्यात आली। ऑटो रिक्षा घेऊन संजय शिरसाटांच्या घरासमोर रांग लावली। वाहनांसाठीच्या एलपीजी गॅसवर तोडगा काढण्याची रिक्षा चालकांची मागणी आहे। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे मोठ्या प्रमाणात गॅस आणि इंधनाचा तुटवडा देशभरासह राज्यभरात जाणवायला सुरुवात झालेली आहे आणि आता काही प्रमाणात रिक्षा चालकांना याचा जास्त फटका बसत आहे। ऑटोसाठी लागणारा जो एलपीजी गॅस आहे याचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे रिक्षा चालक हे चांगले आता आक्रमक झालेले आहेत। या ठिकाणी निवेदन देण्यासाठी रिक्षा चालक काही छत्रपती संभाजीनगरात पालकमंत्री यांच्या भेटीसाठी दाखल झाले। आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेरच हे रिक्षा चालक या ठिकाणी जमले। जवळपास 20 ते 25 रिक्षा या ठिकाणी घेऊन रिक्षा चालक या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचं शिष्टमंडळ आता पालकमंत्र्यांची भेट घेईल आणि जवळपास यावर काहीतरी तोडगा काढावा अशी मागणी या शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात येणार आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात रिक्षा चालक या ठिकाणी दाखल झालेले आहेत। जवळपास 25 ते 30 रिक्षा या ठिकाणी असतील आणि जे शिष्टमंडळ आता पालकमंत्र्यांची भेट घेईल आणि त्यानंतरच यावर काहीतरी तोडगा काढावा अशी मागणी आहे रिक्षा चालकांकडून करण्यात येणार आहे। मात्र या आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे जो परिणाम आहे तो आता छत्रपती संभाजीनगरात काही प्रमाणात जाणवायला लागलेला आहे आणि याचा परिणाम आता रिक्षा चालकांना सहन करावा लागत आहेत। रिक्षा जर उद्या बंद पडल्या तर आमचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न या रिक्षा चालकांचा आहे आणि ते थोड्याच वेळात पालकमंत्री यांची भेट घेतील आणि त्यानंतर आपल्या समस्यांचा पहाडा त्यांच्यासमोर वाचतील आणि त्यानंतर पालकमंत्री काय भूमिका घेतात हे बघणं आता महत्त्वाचं असेल। पुढारी न्यूजसाठी मी सुमित पवार, छत्रपती संभाजीनगर। रिक्षा चालकांच्या भेटीनंतर संजय शिरसाटांकडून मदतीचा प्रयत्नही करण्यात आला। पालकमंत्री शिरसाटांचा एलपीजी गॅस पुरवठा अधिकाऱ्यांना फोन करण्यात आला। पेट्रोल पंप चालक मनमानी करत असल्यास मान्यता रद्द करण्याचे आदेश त्यांनी पालकमंत्र्यांना दिलेत। पेट्रोल पंप चालक मनमानी करत असेल, त्यांच्यावर कुणाचं नियंत्रण नसेल तर त्यांची मान्यता रद्द करा असं पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारे यांना फोन करून सांगितलेलं आहे। गॅस टंचाई काही ठिकाणी निश्चित आहे, हे नाकारता येत नाही। फक्त हे खरेदी करण्यामध्ये 1-2 दिवसाची थोडीशी अडचण आली होती, परंतु आता गॅस असेल, पेट्रोल असेल, डिझेल आहे हे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे। पण काही लोक ब्लॅकमेलच्या नावाखाली सर्वसामान्य जो त्रास देत आहेत त्यांच्यावर आता कारवाई करण्याची वेळ आलेली आहे।